7व्या दिवसाचा सूर्य उगवतो आहे। आम्ही इथून 3 किलोमीटर आलो। आता इथून हा जायचा रस्ता आहे। काल आश्रम मध्ये जागा मिळालं नाही आम्हाला राहायला, तेव्हा एका बाईने पंडित आहे नव्हती आणि आपल्या घरी घेऊन गेले, राहायला जागा दिली। पंडित आपले रात्री आम्ही झोपलेले असताना येऊन आमच्या अंगावरती ब्लँकेट घातले। सकाळी उठल्यानं आंघोळीला चान्स मिळाला। आंघोळ झाल्यानंतर पूजा वगैरे करून तोवर पंडित आम्हाला चहा करून दिले। सूर्य आत्ता उगवतोय। चहा पिऊन निघालो आम्ही। जवळ 6:40 वाजले होते निघताना। आता 3 किलोमीटर आलेलं आहे। सरदार सरोवरच्या डॅममुळे नर्मदेत पाणी भयंकर अफाट पाणी भरलेलं आहे। जसं दिसतंय म्हणजे रिझर्व बॅकवॉटर इतकं भरले आहे, तर सरदार सरोवर तरी अजून कमीत कमी 200 किलोमीटर असणार, पण पाणी इथपर्यंत आहे। नदी लांबच राहिली, नदी बिलकुल लांब राहिली आहे। आता कधी मिळते काय कल्पना नाही आहे। हे असे रस्ते दगडावरून, बापरे पाय घसरायची भीती। रुकिये रुकिये रुकिये, जा रहा हूँ। हो हो हो, आराम से। हाँ हाँ, पार पडलो। शेतात सोडलेलं पाणी वाहतंय। पाण्याची काहीच कमतरता नाही, त्यामुळे शेती भयंकर पिकाऊ आहेत। ऊसाची शेत, ऊस, कापूस, तुरीचं डाळ असे सगळे उगवतात। सीझन मध्ये गहू पण उगवले गेले जाते। थंडी आहे, 15 डिग्री टेम्परेचर चाललेलं आहे आता। सकाळपासून चालून ब्राह्मण गावात पोचलोय। दुपारच्या जेवणाची वेळ आहे। इथून जेवण करून परत आम्ही लखन गावाला जाणार आहे। सकाळच्या 20व्यापासून जवळजवळ 17 किलोमीटर चालत आलो आहे आम्ही। 12-12:15 झालेत आता। नदी चौबीड प्रशस्त नदी आहे, खूप मोठी नदी आहे। ॲक्च्युअली इथून आलेली नदी। म्हणून इथं पुढे जाते गुजरातला। नदी किनाऱ्यावरतीच आश्रम आहे। रुमाल में वो मन से रुमाल में बहुत बारीक से है। नर्मदे हर।